आता पाहूया या भोंदूबाबा खरातचे कारनामे टॉप 9 बातम्यांमधून। भोंदूबाबा खरात विरोधात तक्रार करण्यासाठी आणखी 3 महिला पुढे, तर खरातच्या नावावर तब्बल 52 मालमत्ता। जमीन व्यवहार करणारा एजंट ताब्यात, तर खरातवर आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भोंदूबाबा खरातचा शिर्डीत राजेशाही थाट, बड्या अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठकीसाठी 3 आलिशान हॉटेलची बुकिंग। साथीदार विनोदने हॉटेल बुक केल्याची सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये भोंदू खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री, एसआयटी तपास सुरू असतानाच आर्थिक चौकशीला वेग येणार। भोंदूबाबा खरातची नाशिकच्या पाथर्डी शिवारात कोट्यावधींची जमीन। अशोक खरात अमावस्या आणि पौर्णिमेला जागा बघण्यासाठी यायचा, ग्रामस्थांची माहिती। खरातच्या मिरगावमधील फार्म हाऊसमधील कामगारांची चौकशी, वॉचमॅन, स्वच्छता कर्मचारी, मंदिरातील पुजाऱ्यांची चौकशी। भोंदूबाबाला आता जमीन विकल्यापासून एक मुलगा बेपत्ता असल्याचं समोर। नाशिकच्या पाथर्डीमधील घटना समोर, शिवाजी ढगेंची माहिती। भोंदूबाबांना अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन पैसेच दिले नाही असा आरोप। महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी भोंदूबाबा खरातच्या एसआयटी चौकशीची व्याप्ती वाढली। एसआयटी टीममधील अधिकाऱ्यांची संख्या वाढवली। चौकशी लवकर पूर्ण करण्याचा एसआयटीचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। खरातच्या भोंदूगिरीचा भांडाफोड आम्हीच केला। खरात प्रकरणातील तपासाची सूत्र आता वरिष्ठ स्तरावर, कुणालाही सोडणार नाही। खरात प्रकरणावरून गृहमंत्री फडणवीस ऍक्शन मोडवर। भोंदू खरातचा एसआयटीकडून नाशिक पोलिसांच्या ताब्यात। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी खरातला एसआयटीकडून ताब्यात घेतलं। खरातला चौकशीसाठी नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिटच्या कार्यालयात आणलंय। पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या पोपटराव पवारांकडून खरातांचं कौतुक केल्याचा एक व्हिडिओ समोर। पोपटराव पवारांकडून भोंदूबाबा अशोक खरातचं तोंड भरून कौतुक। खरातला अवगत असलेल्या ज्ञानाचा वापर सिंगापूर, जपानसारखे देश करत असल्याचा पोपटराव पवारांचा दावा। तर या प्रकरणावर आता काय प्रतिक्रिया समोर आल्यात पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, खरातची पोलिसांसमोर घोषणा। चौकशीला आणल्यावर पोलिसांनी खरातला घोषणा द्यायला भाग पाडलंय। खरातसोबतच्या फोटोवरून राजीनामा मागणं हा पोरखेळ। विरोधकांचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे। खरातच्या संस्थेला पाणी देण्यापासून ते राजकीय कनेक्शनपर्यंत सर्व तपासणार, फडणवीसांचा कडक इशारा। भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना 6 आरोपी करा, संजय राऊतांची मागणी। तर भोंदूगिरीला पायघड्या घालणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही 6 आरोपी करायचं का, नवनाथ बन यांचा सवाल। खरातने जे केलं ते चाकणकरांच्या पाठिंब्यामुळेच। भोंदूबाबाला लाडका भाऊ म्हणणाऱ्या चाकणकरांवर गुन्हा दाखल करा, रुपाली ठोंबरे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। खरातच्या पत्नीसोबत जमिनीची भागीदारी करणाऱ्या महिलेचा पती उपजिल्हाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप। उपजिल्हाधिकारी अभिजित भंडे पाटलांच्या पत्नीने खरातच्या पत्नीसोबत जमीन खरेदी केल्याचा आरोप। अंधभक्त आणि भोंदूभक्त सारखेच, त्यांच्यावर कोण कारवाई करणार? चाकणकरांचा राजीनामा घेतला, बाकीच्यांचं काय? आदित्य ठाकरेंचा सवाल। तर टाचणी किंग कोण? कोणी टाचण्यात टोचल्या? आदित्य ठाकरे यांची टीका। मागच्या वर्षी अशोक खरातवर गुन्हा का दाखल होऊ शकला नाही? त्यावेळी नाशिकचे आयजी दत्तात्रय कराळे होते, त्यांच्यासोबतचा फोटो आता मला मिळालाय, तृप्ती देसाईंचा आरोप। तृप्ती देसाईंना वर्षभरापासून प्रकरण माहीत होतं, त्यांनी वर्षभर प्रकरण दाबून का ठेवलं? संगीता तिवारी यांचा सवाल। देसाईंनी वर्षभर प्रकरण दाबून ठेवलं असेल तर त्याही गुन्हेगार आहेत, देसाईंनी उत्तर देण्याची मागणी। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। उद्धव ठाकरेंसह नीलम गोरे, शशिकांत शिंदेंचा उद्या निरोप समारंभ। अमोल मिटकरी, राजेश राठोड, रणजितसिंह मोहिते पाटलांचाही समावेश। विधान परिषदेत 9 आमदार मे महिन्यात निवृत्त होत आहेत। राजकीय कुटुंबातून असले तरी राजकीय पटलावर कधीच नव्हते, परिस्थितीमुळे काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक। उद्धव ठाकरे यांच्याकडून या बैठकीत खासदारांना मार्गदर्शन। संसदेत राज्यातील प्रश्न मांडण्याच्या ठाकरे यांच्या खासदारांना सूचना। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची चर्चा असताना झालेल्या या बैठकीला महत्त्व। वनविभागाने लावलेली झाडं कधी दिसत नाही, मंत्री शिरसाटांचा वनविभागावर निशाणा। वनविभाग काय करतं? मंत्री संजय शिरसाट यांचं नाव न घेता गणेश नाईकांना टोला। हट्ट केला असता तर मला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं असतं, योगेश कदम यांचं वक्तव्य। तर दापोली मतदारसंघाला 50 वर्षांनंतर मंत्रीपद मिळालंय, राज्य खातं मागून घेतल्यामुळे अनेक खात्यांचा पदभार घेता आला, अशीही प्रतिक्रिया।
समाजसेवेची साथ आली की निवडणुका आल्या असं समजावं, स्वार्थ पूर्ण झाला की लोकसेवा सोडतात. मोहन भागवतांनी राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांचे कान टोचले. कलियुगात जास्त विश्वास ठेवल्यास मोठा विश्वासघात होऊ शकतो. नवनीत राणांकडून फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर. यापूर्वीही संघर्ष माझ्यासाठी नवा नव्हता. मी कोणत्याही टप्प्यावर नव्याने सुरुवात करू शकते, असं वक्तव्य. राणांच्या या ट्विटमुळे राजकीय चर्चा रंगल्या. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळ ओबीसी समाजाचा मोर्चा. भंडाऱ्यात निघालेल्या ओबीसींच्या भव्य मोर्चात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांसह नाना पटोले सहभागी. होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसींचा वेगळा कॉलम देण्यात यावा, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी. नागपूरमधील वंचित आणि काँग्रेसच्या उद्याच्या मोर्चाला अटी शर्थींसह परवानगी. मात्र मोर्चा संघ मुख्यालयावर नेण्यास पोलिसांचा स्पष्ट नकार. फक्त संविधान चौकापर्यंतच मोर्चा घेऊन जाण्यास प्रशासनाची परवानगी.